आज आपण सनातनी वास्तवमध्ये कशावर चर्चा करत होतो तर अकाली मृत्यू. आणि तो अकाली मृत्यू कोणाचा येणार होता तर मोदी सरकारचा. म्हणजे तिसऱ्या वेळेस जे मोदी सरकार स्थापन होणार होतं ते सरकार स्थापन झालं नसतं. ती परिस्थिती निर्माण होत होती. म्हणजे शक्यता नसताना सुद्धा, म्हणजे त्या सरकारला जीवन असताना सुद्धा, त्याचं आयुष्य असताना सुद्धा ते सरकार बनणार नव्हतं. ती परिस्थिती निर्माण केली जात होती. तो अकाली मृत्यू म्हणजे तिसऱ्या वेळेला ते सरकार स्थापन झालं नसतं. मग ते कसं झालं, काय झालं, त्यासाठी मोदीजींनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने काय केलं, याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आता जो ह्या भागामध्ये जी मी चर्चा करतोय ती आहे नवत्याचं होतं कसं झालं. आता नवत्याचं होतं कसं झालं म्हणजे विधानसभा निवडणूक, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, आणि ते त्याचे कल आलेले आहेत. कल नाही, सॉरी, त्याचा जो निकाल लागला आहे तो निकाल म्हणजे ह्याच्याशिवाय म्हणजे अकालनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. अकलनीय आहे म्हणजे जेवढं त्याचा अपेक्षा केली गेली होती त्यापेक्षाही तो निकाल चांगल्या प्रकारे लागला आहे. म्हणजे नवत्याचं होतं झालेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव. आज आपण सनातनी वास्तवमध्ये कशावर चर्चा करत होतो तर अकाली मृत्यू. आणि तो अकाली मृत्यू कोणाचा येणार होता तर मोदी सरकारचा. म्हणजे तिसऱ्या वेळेस जे मोदी सरकार स्थापन होणार होतं ते सरकार स्थापन झालं नसतं. ती परिस्थिती निर्माण होत होती. म्हणजे शक्यता नसताना सुद्धा, म्हणजे त्या सरकारला जीवन असताना सुद्धा, त्याचं आयुष्य असताना सुद्धा ते सरकार बनणार नव्हतं. ती परिस्थिती निर्माण केली जात होती. तो अकाली मृत्यू म्हणजे तिसऱ्या वेळेला ते सरकार स्थापन झालं नसतं. मग ते कसं झालं, काय झालं, त्यासाठी मोदीजींनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने काय केलं, याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आता जो ह्या भागामध्ये जी मी चर्चा करतोय ती आहे नवत्याचं होतं कसं झालं. आता नवत्याचं होतं कसं झालं म्हणजे विधानसभा निवडणूक, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, आणि ते त्याचे कल आलेले आहेत. कल नाही, सॉरी, त्याचा जो निकाल लागला आहे तो निकाल म्हणजे ह्याच्याशिवाय म्हणजे अकालनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. अकलनीय आहे म्हणजे जेवढं त्याचा अपेक्षा केली गेली होती त्यापेक्षाही तो निकाल चांगल्या प्रकारे लागला आहे. म्हणजे नवत्याचं होतं झालेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सनातनी वास्तव, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय अकाली मृत्यू म्हणजे होत्याचं नव्हतं कसं होते. म्हणजे एखाद्याला आयुष्य असते, ते आयुष्य असताना सुद्धा त्याचा अवेळी त्याचा मृत्यू होतो. म्हणजे काळ आला असतो पण ती वेळ आली नसते. काळ हा प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येतच असतो एखाद्याच्या आयुष्यात, पण ती वेळ नसते. जर ती वेळ आणि तो काळ साध्य झालं तर त्याचा अकाली मृत्यू होऊ शकतो. मग एखाद्याची जीवितहानी असो किंवा एखाद्याचं कार्य असो, म्हणजे त्या कार्याचं किंवा त्याच्या जीवितहानीचा ती गोष्ट घडू शकते, अकाली मृत्यू होऊ शकतो. मित्रांनो, याच्यावरती मी मागच्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. जो मोदी सरकारचा अकाली मृत्यू झाला असता, तिसऱ्या वेळेला ते सरकार स्थापन झालं नसतं, जी परिस्थिती निर्माण केली गेली आणि मग त्या परिस्थितीवर कसा काय मात केला गेला आणि तो कसा काय अकाली मृत्यू टाळला गेला याच्यावरती मी चर्चा केलेली आहे. ह्या भागामध्ये आपण चर्चा कशावर करणार आहोत तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवत्याचं होतं झालेलं आहे.
जी गोष्ट साध्य नव्हती, म्हणजे राजकीयदृष्ट्या सुद्धा आणि खगोलीयदृष्ट्या सुद्धा ती गोष्ट साध्य झालेली आहे. मित्रांनो, आता ती गोष्ट कशी साध्य झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, की तुम्हाला हे जर व्हिडिओ समजून घ्यायचा, हा भाग समजून घ्यायचा आहे, तर ते भाग समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मी जे सुरुवातीला जे अध्याय बनवले आहेत, पहिल्या अध्यायापासून तुम्हाला हे व्हिडिओ पाहावे लागतील, तरच तुम्हाला या प्रत्येक व्हिडिओचा अर्थ कळेल. असो मित्रांनो, तर जे नव्हत्याचं होतं कसं झालं. मित्रांनो, राजकीयदृष्ट्या मी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. एक्झॅक्ट पोल, एक्झॅक्ट अगदी तंतोतंत काय होऊ शकते असं मी भाष्य केलेलं आहे. एक्झिट पोल नाही तर एक्झॅक्ट. त्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, हे तुमच्या लक्षात येईल. तर मी त्याच्यामध्ये काय उल्लेख केला होता की काठावरती म्हणजे किती 55 ते 60, जास्तीत जास्त 70, म्हणजे 55 ते 60 असा काठावरती महायुती सरकार येऊ शकते. पण जे निकाल लागले त्या निकालाने सगळ्यांना अचंबित करून टाकलं. अकलनीय निकाल आले असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, कारण काय आहे तर नव्हत्याचं होतं झालेलं आहे. आता नव्हतं काय तर एवढा मोठा बहुमताने 235 पर्यंत जे काय त्यांना जनाधार मिळाला आहे, हा अकलनीय आहे. ती कशी काय घटना घडली, ती कशी काय गोष्ट घडली, हेच आपण समजून घेणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमाने आणि राजकीय परिस्थितीच्या माध्यमाने. मित्रांनो, ज्यावेळेला निवडणुका घोषित झाल्या, घोषित होण्याचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मतदान होणार आहे तो दिवस म्हणजे 20 तारीख, त्या तारखेचा जी हे होती काय म्हणतात त्याला ग्रहस्थिती होती, त्या ग्रहस्थितीनुसार 100% युती सरकार येणार हे 100% त्याच्यातून निष्पन्न झालं होतं, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे राजकीयदृष्ट्या सुद्धा 100% युती सरकार येणार, महायुती सरकार येणार हे 100% निश्चित झालं होतं. आता राजकीयदृष्ट्या कसं काय तर लोकसभेमध्ये ज्या काय गोष्टी घडल्या, जे काय विरोधकांनी आरोप लावले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या विरोधात किंवा NDA आघाडीच्या विरोधात, ते आरोप सपशेल फोल ठरले. कारण संविधान बचाव, लोकतंत्र बचाव ह्या ज्या काय भाषा केल्या गेल्या, अनेक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं उघड पडलं. ही सर्वात मोठी जमेची गोष्ट कोणाची तर महायुतीची. जनतेसमोर ही गोष्ट आली, जनतेला कळलं की आपली दिशाभूल झालेली आहे, आपल्याला भ्रमित केलं गेलेलं आहे, आपल्याला भीती दाखवली गेलेली आहे. मग ते हिंदू असो किंवा मुसलमान असो. मुसलमानांना भीती काय दाखवली होती तर तुम्हाला जर 400 पार झालेत तर तुम्हाला ह्या देशातून हकलवलं जाईल. आणि हिंदूंना काय भीती दाखवली होती तर तुमचं आरक्षण बंद होईल. म्हणजे जे दलित आहेत, जे आदिवासी आहेत, जे ह्या योजनेचा फायदा उचलत आहेत, लाभ उठवत आहेत, आरक्षणाचा लाभ उठवत आहेत, ते आरक्षण त्यांच्या हातून निघून जाईल, ही त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. ती भीती निघून गेली कारण सत्य समोर आलं, वास्तव समोर आलं. मित्रांनो, ही गोष्ट अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे जे नागरिक होते, जे मतदार होते, जे नरेंद्र मोदीपासून दूर गेले होते, नरेंद्र मोदीजींनी यांच्यावरती अविश्वास दाखवला होता,
त्याने त्यावेळेला मनात घट्ट तयार केलं होतं की आता येणाऱ्या ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण केलेल्या चुका लक्षात घेऊन परत एकदा महाराष्ट्राच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती सरकारला भरघोस मतदान करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे जसं जी परिस्थिती निर्माण झाली अवेळी जो मृत्यू होणार होता तो मृत्यू जसा घडवू शकतो आपण, म्हणजे नकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकतो, तशीच सकारात्मक ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण शेवटी खोटं उघडं पडते, अवास्तव उघडं पडते. आणि फक्त उघडं नाही तर ते नागडं सुद्धा झालं, उघडं नागडं झालं. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार सजग झाला, सावध झाला आणि त्याने योग्य प्रकारे मतदान केलं. दुसरी गोष्ट म्हणजे जो नारा दिला गेला, जी घोषणा दिली गेली, बटोगे तो कटोगे, आणि दुसरी बटोगे तो म्हणजे तुमच्यामध्ये अविश्वास निर्माण केला. म्हणजे हे मोदी आपला योगी आदित्यनाथनी काय नारा दिला होता, काय घोषणा केली होती, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. आणि मोदीजींनी काय हे दिला होता की एक रहोगे तो सेफ रहोगे. ह्या गोष्टीचाही परिणाम झाला. आता एक रहोगे तो नेक रहोगे हे फक्त हिंदूंना सांगितल्याचा प्रयत्न केला का मोदींनी, तर नाही, ते मुसलमानांनाही सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मुसलमानामधील ते 10-15 जे टक्के मतदान होणार होतं BJPला, ते सुद्धा त्यांनी घाबरून आपल्याला या देशातून पलायन करावं लागेल, आपली हकालपट्टी होईल, ही भीती, ही धास्ती मनात घेऊन त्यांनी BJPच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं होतं. ते त्यांनी त्या 10-15% BJPला मतदान केलेलं. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे भीती मनातली गेली. आणि खगोलीय परिस्थिती काय होती, तर मीन राशीमध्ये शनी हा ग्रह आहे, तो विचरण करतोय, तो भ्रमण करतोय. आणि ह्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये शनी हा न्यायदेवता असा पण म्हणतो त्या शनीला, त्या शनिग्रहाला न्यायदेवता. मग तो न्याय देतोय. मग जसं तुम्ही पेरणार तसंच उगवणार. जे तुम्ही खोटेपणा केलाय, लबाडीपणा केलाय, त्याचा तुम्हाला क्षणिक फायदा मिळाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपुरते त्याचा फायदा मिळाला आहे, तो पुढे नाही मिळणार आहे. मग तुम्ही जी नकारात्मकता या जनतेमध्ये पसरवली, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि ते सुद्धा व्याजासकट. लक्षात घ्या, व्याजासकट. आणि ते व्याजासकट महाविकास आघाडीने त्यांना ते फेडावे लागले. नकारात्मकता जी त्यांनी सेट केली, जो खोटेपणा सेट केला, ते त्यांना व्याजासकट फेडावं लागलं. त्या उलट महायुतीने जी सकारात्मक राजकारण केलं होतं 2.5 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे महायुतीचे सरकार ज्यावेळी स्थापन झालं, महाविकास आघाडीचे सरकार कोसळवलं, उद्धव ठाकरे यांना पदावरून पदच्युत केलं. त्याच्यानंतर जे सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं युती सरकार, आणि त्यानंतर त्याच्यात अजितदादासुद्धा सामील झालेत. ह्या सरकारने केलेलं सकारात्मक काम लक्षात घ्या, त्याचे परिणाम, त्या परिणामाचा जनमानसावरती परिणाम झाला. मित्रांनो लक्षात घ्या, जनमानसावरती परिणाम झाला. आणि त्याने नव्हत्याचं होतं केलं. म्हणजे जर सामान्यरित्या ही निवडणूक लढवली गेली असती, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा परत खोटं रेटण्याचा प्रयत्न केला नसता, लबाडी लुच्चेपणा केला नसता, तर त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले नसते. आणि हा विजय
जो झाला आहे 235, जो आकडा आला आहे तो आला नसता. मित्रांनो लक्षात घ्या, तोडीस तोड काय झालं असतं, संघर्ष झाला असता. पण शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तीच घटना घडली, कारण त्यांची विचारधारा तीच आहे. काँग्रेसची विचारधारा काय आहे? तोडावर राज्य करो. ते त्यांनी 70 वर्ष केलेलं आहे. आता अजितदादा पवार शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. ते तर त्यांच्या 4 पावलं पुढे आहेत काँग्रेसच्या, कारण शेवटी विचारधारा तीच आहे. त्याच्यातूनच ते घडलेले आहेत. काँग्रेसमध्येच ते घडलेले आहेत. काँग्रेसमधूनच ते बाहेर पडलेले आहेत. पण ते 4 पावलं पुढे आहेत. काँग्रेसपेक्षा 4 पावलं पुढे आहेत. याला तोड त्याला तोड, म्हणजे त्यांनी फक्त समाजामध्ये फूट पाडलेली नाही आहे, समाजामध्ये विष पेरलेलं नाही आहे काँग्रेसने, शरद पवारांनी. तर त्यांनी प्रत्येक कार्यामध्ये विष पेरलेलं आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये विष पेरलेलं आहे. म्हणजे ते आपल्या घरापर्यंत पोचलेत. अजितदादा पवार यांच्या विरोधात आपल्या घरापर्यंत पोचले आणि आपल्या कुटुंबामध्येही त्यांनी विष पेरलं. मित्रांनो लक्षात घ्या. आणि कुटुंबाला सुद्धा त्यांनी दोफाड केलं, विभक्त केलं. म्हणजे बघा, त्यांची मानसिकता तीच आहे, त्यांची वृत्ती तीच आहे, त्यांची विचारधारा तीच आहे. आता राहिले उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा तेच केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी आपल्या भावंडांना अगदी सळोपळं करून सोडलेलं होतं. ती प्रॉपर्टी सर्व स्वतःच्या घशात उतरवली. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामध्ये जास्त फरक नाही मित्रांनो. कारण शेवटी बघा, एखाद्याची जी वृत्ती असे ना, म्हणजे डुकराच्या कळपात डुक्करच जाणार, त्याच्यात एखादी गाय नाही जाणार किंवा एखादा घोडा नाही जाणार, तो डुक्करच जाणार. तीच परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत का गेले? त्यांची वृत्ती तीच आहे, त्यांची मानसिकता तीच आहे. भले ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र होते, मुलगे होते, पण शेवटी विचारधारा ही बाळासाहेबांची त्यांनी घेतलीच नाही ना. ते संस्कारच घेतले नाहीत. त्या विचारधारेची प्रतारणा केली. संस्कार केले जातात, पण केलेल्या संस्काराला घेणं हे महत्त्वाचं आहे. ते अचीव करणं महत्त्वाचं आहे. ते लक्ष्य अचीव करणं महत्त्वाचं आहे. ती लक्ष्मीची पूजा करणं महत्त्वाचं आहे. पण ते लक्ष्य अचीव नाही केलं, ती विचारधारा त्यांनी स्वीकारली नाही. मित्रांनो, देणाऱ्यापेक्षा घेणारा महत्त्वाचा असतो. देणारा देत जातो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि देता देता घेणाऱ्याने एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे हात काढून घ्यावे नाही, तर त्याचे ते विचार घ्यावे, त्याची ती विचारधारा घ्यावी. जे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी आपली जी विचारधारा तुम्हाला दिली, संस्कार दिले आहेत, ती संस्कृती दिली आहे, ती त्यांनी घ्यावी. हात देणं म्हणजे हात काढून घेणं नव्हे. पण उद्धव ठाकरेंनी ते काहीच घेतलं नाही, फक्त ऐकलं. आईवडिलांचे संस्कार ऐकलेत. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. कारण त्यांची मनोवृत्ती तीच आहे. त्यांची ती मनोवृत्ती, जन्मतः मनोवृत्ती तीच असते. मित्रांनो, एखाद्या कुटुंबामध्ये 4 भावंड असतील ना, तर 4 भावंडांचे विचार आपल्या आईवडिलांसारखे असतातच असं नाही आहे. असतातच असं नाही आहे, कारण ते उपजत आणि त्यांच्या प्रारब्धानुसार ते कर्म त्यांच्यासोबत असतातच. आणि त्याच कर्मानुसार या उद्धव ठाकरेंची विचारधारा सुद्धा तीच होती. काय? तोडो और राज्य करो. तोडो और राज्य करो. कारण त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या भावंडांना सोडलं नाही. आपल्या भावंडांच्या म्हणजे आपल्या वहिनींना, म्हणजे आपल्या भावंडांच्या पत्नीलाही सोडलं नाही. त्यांनाही त्यांनी घराबाहेर पडायला परिस्थिती निर्माण केली. अगदी राज ठाकरे हे त्यांच्या ह्या संघटनेच्या सोबत अगदी लहानपणापासून होते. राज ठाकरेंनी तर अगदी त्या संघटनेसाठी आपलं घाम गाळलेलं आहे, रक्त आटलेलं आहे. आणि आयत्या वेळेवर नागोबा म्हणून हे उद्धव ठाकरे येऊन बसलेले आहेत. कारण त्यांची मनोवृत्तीच तीच आहे, जी काँग्रेसची आहे, जी शरद पवारांची आहे, तीच मनोवृत्ती त्यांची होती. मित्रांनो लक्षात घ्या,
त्यामुळे 2019मध्ये जे काही घटनाक्रम घडले त्यांनी मुख्यमंत्रीपद बळकवण्यासाठी जे काय खेळ केलेत, जे काय खोटेपणा केला, हे त्याला कारणच त्यांची प्रवृत्ती तशी आहे, त्यांची वृत्ती तशी आहे, त्यांची विचारसरणी तशी आहे. आणि ते प्रत्येक वेळा तेच दर्शवून देत आहेत, तेच दाखवून देत आहेत. कारण त्यांच्यासोबत असलेले ते सुषमा अंधारे असो किंवा ते संजय राऊत असो, त्यांची वृत्ती तीच आहे. कारण शेवटी डुकरांबरोबर डुक्करच बसणार. लक्षात घ्या मित्रांनो, डुकरांबरोबर डुक्करच बसणार. घोडा किंवा गाय किंवा बैल जाणार नाही त्या कळपामध्ये, कारण ती विचारधारा तशी आहे. असो मित्रांनो, तर हे सर्व जनतेच्या समोर आलं, नागरिकांच्या समोर आलं, मतदारांच्या समोर आलं. जे खोटा नरेटिव्ह, खोटी माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझी संघटना चोरली, हे जे काय खोटं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, 50 ओके एकदम ओके, हे सगळं शेवटी उघड पडलं. हे वास्तव समोर आलं. मित्रांनो, शेवटी खोट्याला काही नाही आहे, आयुष्य नाही आहे. खोट्याला आयुष्य नाही आहे, ते अल्पायुष्यी आहे, ते अल्प आयुष्य आहे. पण सत्य हे कसं आहे, चिरतरुण आहे, अमर आहे. सत्याने त्याच्यावरती मात केली आणि हे सत्य तुम्हाला आता दिसते. लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी ज्या प्रकारे सकारात्मक राजकारण केलं, काय केलं, महाराष्ट्रासमोर त्यांनी आणलेल्या योजना समोर ठेवल्या, त्याने आणलेले प्रकल्प समोर ठेवले, त्याने 2.5 वर्षात केलेली कामगिरी समोर ठेवली, ती श्वेतपत्रिका समोर ठेवली आणि एक सत्यसुद्धा समोर ठेवलं. ते म्हणजे काय, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, एक रहोगे तो सेक रहोगे, हे वास्तवसुद्धा त्यांनी समोर ठेवलं. आणि ह्या सर्व गोष्टीचा प्रभाव इतका जनमानसावर पडला. बाकीचं सोडा, ते महिलांना जे 1,500 रुपये दिलेत, 1,500 रुपये दिलेत, ह्याच्यावरती चर्चा होते. ही चर्चा जरी आपण बघितली, हे योजना जरी आपण बघितल्या, तरी त्यापेक्षा त्याने 2.5 वर्षात केलेलं कार्य, 2.5 वर्षात केलेलं कार्य, त्याचा सुद्धा हा प्रभाव होता. म्हणजे त्या शनीचा प्रभाव सकारात्मकही पडलाय आणि नकारात्मकही पडलाय. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, आपण म्हणतो ना, देवाकडे आपण जर काय मागितलं ना, तर देव एकच गोष्ट देतो. तो परमेश्वर, ईश्वर एकच गोष्ट देतो, एकच आशीर्वाद देतो, ते म्हणजे तथास्तु. काय म्हणतो, तथास्तु. तुला करोडो रुपये मिळतील, तुला अब्जो रुपये मिळतील, तुझं होत्याचं नव्हतं होईल, असं काही नाही करत. तो शापसुद्धा देत नाही. तो त्याला एखाद्याला म्हणजे वाईटही करत नाही आणि चांगलंही करत नाही. तो काय करतो, फक्त तथास्तु. या तथास्तूचा अर्थ काय आहे मित्रांनो, जसं तुम्ही कर्म कराल तशी तुम्हाला फळं मिळतील. मग ह्या वर्तमान काळात मिळतील किंवा भविष्यात मिळतील. मित्रांनो लक्ष घ्या. किंवा ते प्रारब्ध पुढे जाऊन पुढच्या आयुष्यात त्याला ते भोगावं लागेल. मग काय मिळणार, तर कर्माची फळं. मित्रांनो लक्षात आलं का, जर एखाद्या व्यक्तीला जन्माला घालायचं आहे परमेश्वराला, त्या ईश्वराला, त्या पंचमहाभूतांना, ह्या सृष्टीला, आणि त्यांनी सांगितलं बाबा ही सुरी घे आणि तुझं आयुष्य जग, मग ती सुरी घेऊन एखादा निष्णात सर्जन व्हायचं आहे का, डॉक्टर व्हायचं आहे का, की एखादा दरोडेखोर व्हायचं आहे? सर्जन होऊन एखाद्याचा रोग्याचा जीव वाचवायचा आहे का, त्याचं ऑपरेशन करून, त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून, की त्या सुरीचा वापर करून एखाद्याला भोसकून लुटपाट करून त्याचा जीव घ्यायचा आहे? हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. मग त्याचा निर्णय आहे तो. मग देव काय म्हणतो, तथास्तु. खून केलास तथास्तु, फळं भोग त्याची. एखाद्याचा जीव वाचवलास तथास्तु, त्याचे परिणाम भोग तू, म्हणजे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम. मित्रांनो, तसंच या
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकाने त्याचे दुष्परिणाम भोगले, ते म्हणजे महाविकास आघाडी. कारण ही परिस्थिती तशी होती, ग्रहांची स्थिती तशी होती. मित्रांनो लक्षात घ्या, ग्रहांची स्थिती तशी होती. जर महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही खोटेपणा केला, लबाडीपणा केला, लुच्चेपणा केला, तो जर ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला नसता आणि प्रामाणिकपणे ही जर निवडणूक लढवली असती, तर त्यांच्या वाटेला ही हार आली नसती. हा त्यांचा एवढा दारुण पराभव झाला नसता. मित्रांनो, म्हणजे काय, नव्हत्याचं होतं सुद्धा होते. आता नव्हत्याचं होतं कसं झालेलं आहे, तर युतीमध्ये जे कोण होते, जे नेते होते, जे कार्यकर्ते होते, त्यांनी सकारात्मक काम केलं. ते मिळवायचं आहे. त्यांचं टार्गेट काय होतं, 250. हे त्यांचं टार्गेट होतं, हे त्यांचं लक्ष होतं. त्या लक्ष्मीची ती जी पूजा होती, त्या लक्ष्याची ती पूजा होती, आणि ते लक्ष त्याने अचीव केलं, प्राप्त केलं. इच्छाशक्तीच्या ताकदीवरती, क्षमतेवरती, इच्छाशक्ती. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणून मी म्हणालो, तुमची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सृष्टीसुद्धा तुम्हाला साथ देते, कायनात भी साथ देती है. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल हिंदी चित्रपटामधून हा डायलॉग ऐकला असाल, काय, कायनात भी साथ देती है. कायनात म्हणजे सृष्टी. मित्रांनो लक्षात आलं का, सृष्टी म्हणजे कोण, ही पंचमहाभूत. मित्रांनो लक्षात आलं का, आणि त्याच पंचमहाभूताने, त्या सृष्टीने महायुतीला भरघोस यश दिलेलं आहे. 235 म्हणजे होणार काय होतं, तर 155 ते 160, जास्तीत जास्त 170 हा त्यांचा आकडा होता. हे बहुमत होतं. पण त्यांना बहुमत काय मिळालं, त्यापेक्षाही द्विगणित मिळालं. लक्षात घ्या मित्रांनो, कारण नव्हत्याचं होतं झालं. ते कशाच्या जोरावरती, इच्छाशक्तीच्या जोरावरती. या सर्व गोष्टीच्या मागे काय काम करते, तर षड विकार आणि षड आकार. मित्रांनो लक्षात घ्या, षड विकारामुळे त्या महाविकास आघाडीचा बट्ट्याबोळ झाला, दारुण पराभव झाला, आणि षड आकारामुळे महायुतीचा अगदी त्यांच्या पदरात भरघोस यश पडलं, मोठा विजय झाला. म्हणजे कसा, तर अकल्पनीय. कसा झाला, तर अकल्पनीय, ना भूतो ना भविष्यतो. कारण ह्या अगोदर अशा कुठल्या आघाड्यांचा किंवा युतींचा एवढा मोठा विजय झालेला नाही आहे इतक्या संख्याने. मित्रांनो लक्षात घ्या, तो हा अकल्पनीय हा विजय कोणाचा झाला आहे, महायुतीचा. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, अकाली मृत्यू आला तरी तो टाळता येतो. म्हणजे जे होतं त्याचं नव्हतं करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या कृतीमुळे किंवा तांत्रिक क्रियेमुळे जो आपला अकाली मृत्यू येणार होता, तो सुद्धा आपण टाळता येतो, आणि तो टाळला जाऊ शकतो. ते नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे. मग एखाद्याची जीवितहानी असो किंवा कार्याची हानी असो, एखाद्याच्या जीवाची हानी असो किंवा कार्याची. कार्य कुठलं आता होतं, तर निवडणूक, लोकसभेची निवडणूक. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे कार्य होतं, त्या कार्याचा अकाली मृत्यू होणार होता, आणि ते मोदी सरकार येणार नव्हतं अशी परिस्थिती निर्माण केली होती. पण योग्य वेळेला, योग्य क्षणी मोदी सरकारने किंवा नरेंद्र मोदीजीने आपले योग्य विचार मांडलेत, योग्य भाषा आणि योग्य दिशा त्याला दिली, आणि परत एकदा आपला मृत्यू टाळला.
ज्याला काळ वेळ नव्हती तो मृत्यू. काळ होता पण वेळ नव्हती तो मृत्यू. म्हणजे कसला मृत्यू, कोणता मृत्यू, कमेंट बॉक्समध्ये लिहा. परत परत त्याचा मी उल्लेख केलेला आहे. मित्रांनो लक्षात आलं का? आता आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नव्हत्याचं होतं झालेलं आहे. त्याला सुद्धा कारण काय आहे तर एखाद्याची षडविकार आणि एखाद्याचा षड आकार. षडविकाराने महाविकास आघाडी काय झाली, नामशेष व्हायच्या मार्गावर आलेली आणि महायुतीचा अगदी मोठा विजय झालेला आहे, महाविजय झालेला आहे. अकल्पनीय हा विजय आहे. मित्रांनो या सर्व गोष्टी कशामुळे चालतात तर मनामुळे. तुमच्या मनावरती एखादी गोष्ट कंट्रोल करते. लक्षात घ्या, एखादी गोष्ट कंट्रोल करते. आता ह्या काळामध्ये काय झालं, जनमानसावरती परिणाम झाला आणि त्याने त्या ह्याच्या तराजूमध्ये मोजमाप करायला सुरुवात केली. कसला, न्यायाच्या तराजूमध्ये. त्या न्यायाच्या तराजूमध्ये त्यांनी मोजमाप करायला सुरुवात केली. कुठल्या परड्यात आपल्याला हे टाकायला पाहिजे, आपलं योगदान टाकायला पाहिजे, हे त्यांनी निर्णय घेतला. कारण मीन राशीमध्ये असलेल्या शनीचं भ्रमण आणि त्या भ्रमणामुळे 20 तारखेला जे मतदान झालं त्या मतदानामध्ये सगळे जे मॅक्झिमम मतदार होते ते सकारात्मक झालेत. जे झोपून राहिले होते, जे फिरायला गेले होते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ज्यांची दिशाभूल झाली होती, ज्याचा भ्रमनिरास झाला त्याचे भ्रमित केलं होतं, असे जे मतदार होते ते जागृत झालेत, ते सचेत झालेत आणि त्यांनी जाऊन ते भरघोस मतदान केलेलं आहे. मग ती स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, कोणी असो. मित्रांनो लक्षात आलं का? कारण त्या ग्रहस्थितीचाही त्याच्यावरती प्रभाव पडलेला आहे. जसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ग्रहस्थितीचा निगेटिव्ह प्रभाव पडत होता, म्हणजे त्यांच्या भाग्यात असून सुद्धा, भाग्यात होतं 400 पार, भाग्यात होतं 400 पार, पण लोकदृष्ट्या जे ग्रहाची स्थिती झाली आणि त्या क्षणाला त्यांची दिशाभूल झाली, ते भ्रमित झालेत, घाबरलेत आणि त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात मतदान केलं. पण इथे काय झाले, ते सचेत झालेत, सावध झालेत आणि त्यांनी महायुतीला समर्थन केलं, त्यांच्या पदरात मतदान केलं, त्या परड्यामध्ये मतदान केलं आणि त्यामुळे तो तराजू महायुतीच्या बाजूला झुकला. मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर मी एक्झॅक्ट पोल हा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये तो अपलोड केलेला आहे. ह्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. त्याच्यामध्ये जे काय मी उल्लेख केला आहे एक्झॅक्ट पोलमध्ये, म्हणजे निकाल लागायच्या अगोदर काय एक्झॅक्ट तंतोतंत काय निर्णय लागणार आहे याचा मी उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. मित्रांनो लक्षात आलंच असेल, अकाली मृत्यू आपल्याला टाळता येतो आणि जे काय हे असते काय आपल्या आयुष्यात काय म्हणतात त्याला, बट बघा लगेच शब्द विसरलो मी. होत्याचं नव्हत्याचं होते, म्हणजे जी गोष्ट घडणार नव्हती, जी आपल्या आयुष्यात नाही, आपल्या भाग्यात नाही आहे, ती गोष्टसुद्धा आपण अचीव करतो. म्हणजे काय, नव्हत्याचं होते, पण ते कशाच्या जोरावरती तर इच्छाशक्तीच्या जोरावरती. दोन्ही गोष्टी, आपला जीव आपण वाचवू शकतो ते पण इच्छाशक्तीवरती.
आपल्या कर्मावरती, आपल्या कृतीवरती, आपल्या मनावरती ठेवलेला आपण कंट्रोल, नियंत्रण ह्याच्यावरती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणाच हीच यशाची गुरुकिल्ली. मित्रांनो लक्षात घ्या, प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली. कारण खोट्याला, अवास्तवाला काय नाही आहे? आयुष्य नाही आहे. त्याला आयुष्य नाही आहे. पण सत्याला, वास्तवाला दीर्घ आयुष्य आहे. दीर्घ आयुष्य आहे आणि तो अमरत्व आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही विचार करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला काय वाटते? मी जे काय विश्लेषण केलं आहे या गोष्टीचं तुमच्या लक्षात आलंच असेल. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.